नमस्कार. आज आपण एका कवितेच्या माध्यमातून कलेच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत. आपल्याकडे आहे शिल्पकवी ही कविता. आणि गंमत म्हणजे ही कविता थेट बोलते आहे मायकल एंजेलोच्या जगप्रसिद्ध डेव्हिड शिल्पाशी. आपण आज याच कवितेतून मिळणारे विचार आणि दृष्टिकोन यांचा जरा सखोल मागावा घेऊया. कवितेची सुरुवातच अशी आहे की क्षणभर आपल्याला थांबायला लावते. कवी जणू डेव्हिडच्या कानातच सांगतोय, एका अखंड संगमरवरी शिळेतलं तुझं गुधमरण त्याने म्हणजे शिल्पकाराने तुझी सुटका केली. डेव्हिड, तू त्याचे धन्यवाद मानायला हवे. म्हणजे बघा, कलाकृतीच्या सौंदर्यावर नंतर आधी तिच्या अस्तित्वाचं श्रेय थेट कलाकाराला. हा खरंच एक वेगळाच आरंभ आहे. कलाकार आणि कलाकृती यांच्या नात्यावर एकदम थेट भाष्य. मग पुढे डेव्हिडचं वर्णन येतं. ती भव्य 17 फूट उंची, हो, प्रचंड. हातात ती गुलेर, गोलियतला हरवण्यासाठी सज्ज. अगदी. डोळ्यात एक वेगळीच आग आणि तो स्वाभिमान. आणि त्या शरीरावर ताणलेल्या शिरा जणू दगडातीन जिवंत होऊन बाहेर येतोय. हो, पण मला वाटतं कवी हे वर्णन फक्त कौतुकासाठी नाही करत आहे. काहीतरी वेगळं सांगायचंय त्याला. बरोबर. हे फक्त शारीरिक वर्णन नाहीये. डेव्हिडचं महत्त्व तर आपल्याला माहितीच आहे. म्हणजे फ्लॉरन्स शहराचं स्वातंत्र्य, तिथली नागरी अस्मिता. हो, एक प्रतीक आहे तो. हो, आणि त्या शहराचं रक्षण करणारं प्रतीक म्हणून पाहिलं जातं त्याच्याकडे. वीररसाचं म्हणजे शौर्याचं एक काय म्हणतात त्याला उत्कट उदाहरण मानलं जातं. कवितेत या सगळ्याचा उल्लेख आहे, पण जरा वेगळ्या कारणासाठी. आणि ते कारण म्हणजे ही कविता डेव्हिडला त्याचा भूतकाळ आठवून देते. त्याला सांगितलं जातं की अरे, तू जगप्रसिद्ध होण्याआधी 40 वर्ष, तब्बल 40 वर्ष एका अडगळीत, दुर्लक्षित अशा संगमवरी दगडात अडकून पडला होतास. कवी म्हणतो याचं भान ठेव. हा विचार जरा म्हणजे त्या कलाकृतीच्या स्वतःच्या अस्तित्वाला कुठेतरी प्रश्न विचारतो, तिच्या मुळांची आठवण करून देतो. आणि इथेच मायकल एंजेलोचा प्रतिभेचं महत्त्व समोर येतं. कवी म्हणतो की त्या निर्जीव बाजूला पडलेल्या दगडात डेव्हिडचा आर्तस्वर म्हणजे त्याची वेदना कुणी ऐकली असेल तर ती फक्त मायकल एंजेलोने. अच्छा. त्याला त्या बंदिवासातून सुटका देण्याचं कसब, ती क्षमता फक्त त्याच्यातच होती. कवितेत ओळी आहेत तशा, मृत ठोकळ्यातील मलबा बाजूला करून तुझी सुटका करण्याचं कसब पृथ्वीतलावर फक्त तो एकच शिल्पकार होता. म्हणजे केवळ कौशल्य नाही. नाही, केवळ कौशल्य नाही. एक प्रकारची अंतर्दृष्टी आहे ही. एक भावनिक जोडणी आहे जी इतरांकडे नव्हती कदाचित. आणि ही भावनिक जोडणी पुढच्या विचारात अजून स्पष्ट होते. डेव्हिडचा तो कोवळासा चेहरा पौगंडावस्थेतला आणि त्या दगडातून बाहेर पडण्याची त्याची ती धडपड, हे सगळं जणू एका वडिलांना समजावं तसं फक्त त्या शिल्पकाराला म्हणजे मायकल एंजेलोला समजलं. तुझी दगडातून बाहेर येण्याची धडपड फक्त बापालाच कळू शकली. या ओळी खरंच कलाकार आणि निर्मिती यांच्यातल्या एका अत्यंत खाजगी, हळव्या नात्यावर बोट ठेवतात. अगदी. हे नातं फक्त कारागिरीचं नाहीये, ते पालकत्वासारखं आहे असं कवीला सुचवायचंय. खरंय. आणि याच मांडणीतून कवी एका महत्वाच्या प्रश्नाकडे येतो की कलाकृती तिच्या निर्माणकर्त्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकते का? कारण डेव्हिड जगभर ओळखला जातो. कदाचित मायकल एंजेलोपेक्षाही जास्त लोक त्याला ओळखत असतील आज. बरोबर. पण कवितेचा सूर एकदम स्पष्ट आहे. ती म्हणते की कलाकाराचं श्रेष्ठत्व त्याच्या कलाकृतीपासून वेगळं करताच येत नाही. ते तिच्यातच विरघळून गेलेलं असतं. त्याचं श्रेष्ठत्व तर कलाकृतीमध्येच एकरूप होऊन गेलेलं असतं. हा विचार किती महत्वाचा आहे. आणि याला पुष्टी देण्यासाठी कवितेत एक हिंदी ओळ पण वापरली आहे. नक्श उकेरे हैं दिल के हर एक पत्थर पर, लफ्ज बिखरे हैं मेरे जो बेजुबा है कला. वाह. म्हणजे कलाकाराच्या हृदयाची नक्षीच त्या दगडावर कोरली आहे. त्याचे शब्दच त्या कलेत विखुरलेत, जरी कला स्वतः बोलत नसली तरी. अगदी. कलाकाराचा आत्माच जणू उतरतो त्या कलेत. त्यामुळे कलाकृती कितीही मोठी झाली, महान झाली, तरी तिने आपल्या निर्मात्याला विसरू नये. हा या कवितेचा गाभा आहे. डेव्हिडने आपला अभिमान जरा बाजूला ठेवावा आणि मायकल एंजेलोचं ऋण मान्य करावं असं आवाहनच कवी करतोय. आणि शेवटी कवी काय करतो तर स्वतःला त्या महान शिल्पकाराचा एक नम्र रसिक म्हणवतो आणि मायकल एंजेलोला वंदन करतो. म्हणजे बघा, एका कलाकृतीबद्दलची कविता आणि ती संपते कलाकाराला वंदन करून. हे पण किती वेगळं आहे. तर शिल्पकवीमधून डेव्हिड या महान कलाकृतीकडे बघण्याचा एक
खूप वेगळा अनपेक्षित दृष्टिकोन आपल्याला मिळाला. तिची भव्यता, तिचं सौंदर्य निर्विवाद आहेच, पण त्याचवेळी तिचं तिच्या शिल्पकारावरचं अवलंबित्व, तिची उत्पत्ती यावर ही कविता प्रकाश टाकते. हो, कलाकृती आणि कलाकार यांच्या नात्याबद्दलची ही एक विचार करायला लावणारी चर्चा आहे खरंच. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की जेव्हा एखादी कलाकृती पूर्ण होते, लोकांसमोर येते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र होते का? म्हणजे तिचं स्वतःचं अस्तित्व निर्माण होतं का? हो, असं अस्तित्व जे तिच्या निर्मात्याच्या मूळ हेतूंच्या किंवा अगदी त्याच्या ओळखीच्याही पलीकडे जाऊ शकतं. बरोबर. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.